ऐकलाय आणि योगायोग असा होता की नितीन कोळीचा रेकॉर्ड मोडताना सुयोगच्या जोडीनं त्यावेळेला नितीन कोळी खेळपट्टीवरती होता. एक अनोखा या संगम आहे. 12 वर्ष झाले त्या गोष्टीला. खरोखर चांगल्या माहिती. ऑन साइडला पहिला चेंडू पडला गेला होता. सिंगल आले ठिकाणी आकाश आणि सुयोगी जोडी विकेटवरती आहे. बघायचा खतरा होऊ शकतोय. थ्रो गेला होता. चांगली माहिती. कारण बघितलं आपण तुकाराम मंगेला 2007 सालची ती आठवण नितीन कोळी यांची, ती केलेली खेळी आणि चाचू यांनी दिलेली ती साथ 2021लाही विसरून चालणार नाही आहे. कारण हाच खोचोड्याचा संघ ज्याने की बघितलं दुसरं पारितोषिक पटकावलं होतं. त्याच्यानंतर पागदरीच्या जोडीला खेळत असताना बघितलं आपण एक आक्रमक खेळी बघितला आपण तर सुयोग वैती यांनी केली होती. 2018चा तो काळ होता, त्यामुळे त्या सर्व गोष्टींची आठवण आहेत. कैलासाचे साक्षीदार आहेत. समोर डाऊन द ग्राउंड खेळण्या, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि बरेचसे विक्रम देखील आहेत. म्हणजे कोचिवड्याचा टीम म्हटलं तर मॅकडॉल कोचिवडे, प्रकाश 11 कोचिवडे, शिवशक्ती कोचिवडे भरपूर टीम पाहिल्यात. म्हणजे अपॉर्स पण विवेक पाटील, निलेश पासून ते जम्बो पासून सर्वांना पाहिले. आणि त्याच्यातली एक पिढी आज सुयोगचा उल्लेख जसा करतोय आपण की आज 40+ क्रिकेट देखील दर्जेदार खेळतायत. तो खेळपट्टीवरती आहे. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो. सुयोग सिंगल आले या ठिकाणी. एकच धाव. केच बरेचसे खेळाडू आपण बघितले. जम्बोला बघितले, नितीन कोळेला बघितले, डॅनियलला आपण बघितलंय, कैलासला आपण बघितले, अनेक हिरे, जोनसला देखील आपण बघितले, अनेक हिरे आपण बघितलेत ना. म्हणून आपण आता दुसऱ्या बाजूने देखील आपण चर्चा करणार आहोत पोलीस 11च्या संघाच्या विषयी. म्हणजे जसं विजय मोहम्मद त्या साईडला आहेत, बरोबर लॉंगॉनला सोनू आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग थोडासा वेळ घेतला, थोडा टाईम घेतला थ्रो करताना. 22चा इशारा होतो. एकदा वे चेंडूवरती पूर्ण धाफलकावरती नजर टाकूया. धाफलक जाऊन पोचला. 5 वरती 4 चेंडूचा खेळ. काही आठवणी आहेत बघा. प्रेक्षकांना देखील त्या आठवणीचा नक्कीच उलगडा होतोय की काय आठवणी या मैदानावरती एक एक खेळाडूच्या राहिलेले आहेत. कारण हा संघ म्हणजे पाठीमागे दिलीप शर्मा आहेत, टकू आहे. एक असंही झाला होता की अक्षरशः ते आई जीवदानीच्या टीमकडनं ते क्वालिफायच्या रेसमध्ये होते, पण एक सामना खराब गेला. तिथे माघारी आल्या. आता ती कसर भरून काढायची आहे. पोलीस 11A संघाला ती कसर भरून काढायची आहे. एकच ध्येय आहे, एकच उद्देश आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. पोलीस 11चा संघ यावेळेस क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळतोय. सुयोग वैती यांच्यासाठी हा चेंडू होता. स्विच हिटचा फटका. 4 धावांचा हा फटका पाहायला मिळतोय. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. वेलकम डीजे. विंटेज सुयोग, एकदम विंटेज, जुना. स्विच हिट केला आणि फटका काय खेळलाय. ज्या खेळाडूचा आपण चर्चा करतोय की उमेदीचा काळ काय अक्षरशः गाजवलाय, तिथून म्हणजे खोचिवड्यापासून फार बंड्या 11चा प्रवास आपण सुयोगचा पाहिलाय. पण हे मैदान आणि सुयोग नेहमीच एक आक्रमक खेळ आहे. कारण 2019ला एक वेगळं रूप आपण सुयोगचं पाहिलं होतं वसई विरार प्रीमियर लीगमध्ये. झुकून खेळण्याचा प्रयत्न, जी त्याची शैली आहे त्या शैलीचा वापर करतोय सुयोग वैती. शेवटचा चेंडू होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिलं षटक संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आकाश 3 वरती खेळतोय. सुयोगला बघितलं 6 वरती खेळतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला गाणं घेऊया आणि तुकाराम मंगेलकडे पुन्हा एकदा मी येतोय. थँक्यू. आफ्टर 1 ओव्हर स्कोर झालाय तो 10 वरती. आपण कोचिवडेचा संघाविषयी चर्चा करतोय. म्हणजे विवेक पाटील, निलेश पाटील, जम्बो, नितीन कोळी, सुयोग. मग एक नाव जर नाही घेतलं तर कोचिवडा टीम पूर्ण होणार नाही. ते आहे त्यांचे पॅकर अर्थात प्रकाश कोळी. सर्वात महत्त्वाचं नाव, कारण ज्यांच्यामुळे कोचिवड्याची टीम या मैदानावरती प्रत्येक वेळेला खेळले. म्हणजे 2007चा चॅम्पियन शिवशक्ती कोचिवडे असेल, 2009ला देखील आपण पाहिलं होतं ज्यावेळेला चॅम्पियन झाला होता प्रकाश 11 कोचिवडे, NCC चषकाचा चॅम्पियन. त्याच्यामुळे हा संघ ज्यांच्या माध्यमातून येतोय ना, प्रकाश कोळी हे असं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एक 3 दिवसा अगोदरचीच गोष्ट. म्हणजे ज्यावेळेला ही स्पर्धा सुरू होणार होती त्यावरती नक्कीच मी येणार. पण मॅचला सुरुवात होते पुन्हा एकदा.
फुलटॉस आकुटप्याचा चेंडू होता, बॅटवरती घेतलाय, खेळायचं होतं स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव, तिसरी धाव. भाई उमर पता नहीं चल रही सुयोग भाई की. ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय, ज्या पद्धतीनं खेळ करतोय, तर ही स्पर्धा ज्यावेळेला येणार होती, यामध्ये खेळण्याची संधी मिळणार होती, त्यावेळेला मी बाहेर होतो ज्यावेळेला बेलगावला, त्यावेळेला प्रकाश कोळीचा फोन आला, बाबा टीम फुल झाल्यात, काही झाले माहिती नाही, आमच्या टीमला खेळायचं आहे. नारंगीला आम्ही खेळणार, कोचिवडे खेळणार म्हणजे खेळणार. ही आत्मीयता आहे, ही आपलेपणाची भावना आहे. म्हणून प्रकाश कोळी यांचं नाव जर घेतलं नाही तर कदाचित कोचिवडे टीम पूर्ण होणार नाही. 13 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या आहेत. तर पोलीस इलेव्हनचा संघ बघितला ना की मुंबई पोलीस जिमखाना आपल्याला आठवतोय, जिथे बघितलं लेदर क्रिकेटचे अनेक सामने खेळले जातात. ऑफ साईडला गॅपमध्ये चेंडू निघून जाईल का? सिंगल आलंय, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. मात्र काय रिले थ्रो पाहायला मिळतोय. सिंगल आलंय, मात्र बघता बघता इथे 2 धावा देखील आल्यात. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकले जाते 15 या धावसंख्येवरती. तो कारण सोपी सामना नाही आहे, कडक सामना आहे. एका बाजूने मुंबई पोलीस आहेत, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर प्रकाश इलेव्हन कोचिवडे संघ. नाही म्हणून मी म्हटलं, तुम्ही जसं म्हणलं ना सोपा सामना, अरे क्वालिफाईंगचा मॅच आहे, दिवसभर मेहनत केली ना. सगळ्यांना विचारतं बाबा कोणतं फळ आवडतं, कोणाला आंबा आवडतं, चिकू आवडतं, फणस आवडतं, पण सर्वात चांगलं फळ माहिती आहे का? मेहनतीचं फळ. सगळ्यात चांगलं फळ मेहनतीचं. तुम्ही मेहनत केले, तुम्हाला फळ मिळालं हवं. बरोबर. हलक्या हाताने चेंडूला केलं मिड विकेट. सेन्सेबल क्रिकेट. माहिती आहे की बिटवीन द गॅप्स ही ओळख आहे कोचिवडे क्रिकेटची. म्हणजे मला आठवते, म्हणजे कदाचित थोडंसं मागे गेलं तर सुयोग चतुरला बहुधा एक असा फलंदाज होता ज्यावेळेला स्टार्टिंगला, म्हणजे रमत नावाचा, ही ओपनिंग पेअर होती. मधल्या गॅपमध्ये खेळून 2-2 धावा काढणं ही कोचिवडेची ओळख होती, आणि तीच ओळख कदाचित या जोडीनं कायम ठेवलेली आहे. 17 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू ऑन साइडला ताकदीने धावफळ पुढे सरकलं जातं. बघितलं आपण 19 या धावसंख्येवरती. आणि fielder 19 धाव बनवण्यासाठी बघितलं आपण आकाश आणि सुयोग याने अप्रतिम कामगिरी केली. रिप्ले जर पाहिला तर फिल्डर कोण होते? विजय पाटील अर्थात मामा. याच नारंगी गावाचे खेळाडू आहेत. इतकं क्रिकेट त्यांनी खेळले ना नारंगी, म्हणजे भगत अलीकडनं 5 स्टारकडनं खेळताना भरपूर क्रिकेट खेळले. आजही तो उत्साह त्यांचा दिसून आलाय. जी फिल्डिंग केले ना, जबरदस्त फिल्डिंग. षटकार होऊ शकले असता, पण विजय पाटील तिथे होते. अर्थात मामा या नावाने सर्वांना परिचित आहेत, आणि त्यांनी सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. लोटप्याचा चेंडू तो बॉटम बॅटचा वापर झाला. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक दिशेने जातोय. विशाल फील्ड करतील, थ्रो करतील. एका धाव. बघा विजय पाटील यांनी अडवलेला तो चेंडू होता ना, त्याच्याने पूर्ण टीम मध्ये अगदी जसं संजीवनी बुटी घेतल्यानंतर मूर्छित पडलेला लक्ष्मणाला देखील ताकद आली ना, तशी थोडीशी ताकद पोलीस 11च्या या टीमला आले. स्कोर झालाय तो 20. 20 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. रिवर्सचा तो फटका, छक्का. गेंद चली रे, गेंद सीमा रेखा की ओर चली रे, और 4 रन भी मिले रे. बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ. डीजे ले गई दिल मेरा. नाही भाई, खलबली मचा दी आहे. आणि जसं आपण सुयोगवरती चर्चा करतोय, आकाशही तितक्याच फॉर्ममध्ये आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाफलकावरती 24 आहे. 2025 ची स्पर्धा आहे. 24 धावा दाफलकावरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतरचा होणारा मॅच धमाका वॉरियर्स अर्थात बदाम याच्या नावाने तो संघ खेळणार आहेत, आणि कुवेत 11 रॉयल रायगड या 2 संघांनी टॉससाठी आपण यायचं आहे. 2 षटकं 24 धावा. आणि आपण ज्यावेळेला चर्चा करतोय ना, म्हणजे नितीन कोळीवरती असेल, सुयोग वैतीवरती असेल, आता जे काही तरुण आहेत ना, किंवा आता जे प्रेक्षक आहेत ना, कदाचित ते सुयोगचा खेळ बघून पाहत असतील. बाबा जर वयाच्या 45 पार केल्यानंतर, म्हणजे 40 क्रॉस केल्यानंतर या खेळाडूकडे इतकी धमक आहे, तर वयाच्या ऐन उमेदीमध्ये 25व्या वर्षामध्ये काय क्षमता असेल याची चर्चा करतोय. मी का म्हटलं होतं, 28 चेंडूमध्ये 113 धावांची खेळी करणारा सुयोग वैती आहे. आणि तो दिवस होता 7 फेब्रुवारीचा. आणि आणि त्या मला वाटतं 200 रुपयाचे एक प्राईज त्याला भेटलं होतं. तेच प्राईज मला त्यांनी बर्थडेच्या निमित्ताने दिलं होतं. आणि तो पांझूच्या अगेन्स्टचा मॅच, त्याच्यामुळे तोही आठवतोय. आणि या नॉन स्ट्राईक एंडला नितीन कोळी होते.
त्यांनी अभिनंदन केलं होतं, कारण हे सर्व विक्रम आहेत, या आठवणी आहेत. 12 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण या सगळ्या आठवणी कालचा दिवस गेला असं वाटते. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक घेऊन गोलंदाज. पुढ्यातला चेंडू होता, गॅपमध्ये खेळला, गॅपमध्ये इंटू द गॅप्स, चेंडू ओव्हर द फेन्स, इज 4, चौकार. निकला ऐसे भी चलो, लेकिन गाड़ी रम पम पम चलनी चाहिए. बहुत ही बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 28 पर. व्हाट अ शॉट. पण सुयोगवरती चर्चा करतोय, पण दुसऱ्या बाजूला आकाश आहे भाई. आकाश नाही खेळत सावकाश, कधीच सावकाश खेळत नाही. याच्या अगोदर एक सिक्सर त्याचा रोखला होता, पण याने क्षेत्र कुठलं निवडलं, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरती, थोडासा दूरवरती होता, लांब होता, पण जितका बॅट स्विंग झाला आणि जसा चेंडू बॅटच्या त्या स्वीट स्पॉटला लागला तसा चेंडू सीमारेषा पार केलाय. 2.2 षटकांचा खेळ, 34 धावा धापलकावरती. महत्वाचा मॅच आहे. पोलीस 11 तसं सायरन वाजतो ना त्यांचा, तसा तुमच्यासाठी अलार्म बेल वाजलाय भाई. धोक्याची घंटा वाढले. इथे विकेट पाहिजे, विकेट रहेगा तो अगले राउंड का टिकट मिलेगा. कैलास हमारे हमेशा कहते भाई, विकेट है तो टिकट है. पुण्यातला चेंडू होता, पुन्हा एकदा खेळवरच्या पायथा चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड कर दिलं. इथे शर्ता टकू, दुसरी धाव. हा सुयोग, काय चालले आणि टाळ्यांचा गजर येतोय. स्कोर 36. परंतु तुकाराम, हा आपण एक पार्ट बघतोय, दुसरा पार्ट अजून बाकी आहे. ज्या वेळेस पोलीस 11 फलंदाजी करेल ना, त्यावेळेस खरी ती मजा आहे, त्यावेळेस खरी कसरत आहे, आणि त्यावेळेस त्यांची बॅटिंग बघण्यासारखी असेल. म्हणजे एका साईडला साव, दुसऱ्या साईडला डाव रंगणार. मॅचचा दुसरा डाव रंगणारच आहे. त्या दिशेने आपण जाणार आहोत. टॉसही महत्वाचं आहे. धमाका वॉरियर्स आणि रॉयल रायगड. पण पहिल्या डावामध्ये इतकी मजा आली आहे, जसा एखादा चित्रपट आपण बघतो ना, तसा आहे. पहिली इंटरव्हलच्या अगोदरची कहाणी आहे. वार तिथूनही येणार, किंबहुना वार जर खोचिवड्याने केलाय तर पलटवार पोलीस 11 करणार. हल्ला प्रतिहल्ला तिथे येणार. स्कोर 37. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचाच खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार बघितलाय. यावेळेस बघितलं, शफल झाले होते, रनआउटचा मौका होता. बघायचं काय घडलंय तिथे. इथे मात्र खूप काही घडलं गेलेलं आहे. फार वेळेनंतर आणि फार घाम गाळल्यानंतर बघितलं, विकेटला प्राप्त करतोय बघितलं पोलीस 11A संघ. मात्र पहिला गडी बाद होतोय आकाशच्या रूपाने. आपण बरीचशी नावं घेतली, मात्र अजून एक नाव मला आठवतंय, देवानंद. कदाचित कारण देवानंद एक चांगला फलंदाज खोचवड्याच्या माध्यमातून, आणि झेप घेऊन बघितलं, डाईव्ह मारून बघितलं आपण झेलला टिपायचा, आणि एक विक्रम देखील केलाय या मैदानावरती देखील. झेप घेऊन त्याने एक मला वाटतं झेल देखील टिपलेला आहे ना. भरपूर आठवणी आहेत. आपण का सांगतो, कारण हे संघ जे खेळतात ना, म्हणजे आपल्या कालचे नायगावचे खेळले, सची खेळले, आणि हे संघ आहे ना गेल्या 20-25 वर्षापासून जुळलेले आहेत या मैदानाशी. म्हणजे काही संघ खेळतात, जातात, येतात, पण जसं म्हणतात ना, म्हणजे माणसं येती जाती आणि स्मृती देऊन जाती, आठवणी देऊन जाते. त्याच्यामुळे या सर्व आठवणी आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. स्कोर 37. पायावरचा चेंडू होता. पहिला चेंडू पिक केला, फ्लिक केला, स्क्वेअर लेग सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज षटकार. काय फलंदाजी केली सुयोगसाठी देखील टाळ्या येतील, कारण हा देखील अप्रतिम खेळ. जर आकाशी 23 धावांची खेळी जितकी महत्त्वाची, जसं सुयोगनं सुरुवातीला केलेलं आक्रमण देखील महत्त्वाचं होतं. पण तुम्ही योग्य सांगितलं, पहिला डाव संपलाय, दुसरा डाव येणार आहे. त्याच्या अगोदर टॉसही होईल. धमाका वॉरियर्स आणि कुवेत 11 रॉयल रायगड यामध्ये टॉस होईल. आणि मी पिक्चरचं काम म्हटलं होतं कैलास, नेहमी मी सांगतो भाई, इंटरव्हल हुआ है,
इंटरवल वन में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, थम्सअप पीजिए, लेकिन वापस इस मॅच की तरफ आइए. कारण पहिल्या इनिंगपेक्षा दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. तितकी क्षमता, तितकी कुवत. आणि काय झालं माहिती आहे का, आता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरचं सकाळचं सत्र संपले, दुपारचं सत्र चालू झाले. त्या दुपारच्या सत्रामध्ये धावा येतात, अक्षरशः धावांचा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे हाई मॅच 44 धावांचा पाठलाग करायचा आहे, 44. पण पोलीस इलेव्हनला 4-4 जोडीला 6-6 मारायचे आहेत. टॉस केला जातोय. अरविंद पाटील आहेत, पाटील परिवाराचे सदस्य आणि त्यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. धमाका वॉरियर्स आणि कुवेत 11 अर्थात रॉयल रायगड. टॉस रायगड संघाने टॉस जिंकलाय. नक्कीच आपला निर्णय आपल्यापर्यंत कधी कैलास आमच्या जोडीने, कारण हे सर्व आठवणी आहेत. आणि अक्षरशः आपण क्रिकेट या मैदानावरती जगलोय. जसं मी सुयोगचा उल्लेख केला तसं नितीन कोळीच्या देखील प्रचंड आठवणी या मैदानाशी जोडलेल्या आहेत. म्हणजे ती एक स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात ती होती आणि बऱ्याचशा काही आठवणी देखील आहेत. चांगली माहिती. तुकाराम, एक कमेंट्स येते, आपण बघितलं गुजरात भावनगर वरून एक कमेंट्स येते DBN लाईव्हसाठी की अतिशय छान टेलिकास्ट आहे आणि थँक्स फॉर DBN लाईव्ह. प्रयत्न म्हणजे DBN केलेला प्रयत्न किंवा त्याने केलेला आतापर्यंत प्रवास आपण पाहिलेला आहे. आणि बघा, तुम्हाला तुमचा रिझल्ट द्यायचा असतो. तुमच्यामध्ये जर कुवत आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, ते तुम्हाला दाखवायचे आहे. कोचिवडे संघ चला, फिल्डिंगसाठी चला, इतका वेळ घेऊ नका, टीम लगेच या. तर आजचं शेड्यूल आहे तो आपल्याला बरोबर विदिन टाईम, जास्त रात्र न करताना पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे आपण लगेच मैदानावरती या. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि DBNची सुरुवात 2017ला याच मैदानावरती झाली होती. याच मैदानानं पहिल्यांदा DBN जे आलं होतं ते आपण पाहिलं होतं. त्याच्यामुळे 8 वर्षाचा प्रवास आपण पाहिलेला आहे. तोही योगायोग आहे. म्हणजे या मातीपासून सुरुवात केलेलं DBN आज त्या वानखडेच्या मातीपर्यंत पोचलं. त्याला कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. म्हणजे मी नेहमी जसं सांगतो ना की एक माध्यम असतं तुम्हाला पोचण्याचं, तिथपर्यंत यायचं, ते होतं. जसं रवींद्र नारायण पाटील, रविकांत चव्हाण DCCIचा उल्लेख करतोय ना तसं. त्यामुळे DBN नारंगी टू वानखडे वाया रवींद्र पाटील, रविकांत चव्हाण, पण माध्यम होतं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. असा प्रवास DBNचा आतापर्यंत राहिला आहे. थँक्स फॉर रविकांत चव्हाण आणि थँक्स फॉर रवी पाटील. मी आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्याचमुळे आम्हाला ती संधी प्राप्त झाली. चला मॅचकडे जाऊया. सेंटरमध्ये बघतोय ज्याच्यावरती नजर आहे तो आहे नितीन कोळी. बऱ्याच काळानंतर, बऱ्याच वेळानंतर या मैदानावरती दाखल झालाय, उतरलाय आणि नितीन कोळीवरती भरपूर नजर आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, भावनगरवरने देखील आले, कारण कदाचित रवींद्र पाटील देखील दुपारच्या सत्रामध्ये तेही येणार आहेत. आज इंडियन डिजेबल टीमचे ते असिस्टंट कोच आहेत आणि असे खेळाडू राहिलेले आहेत त्या डिजेबल क्रिकेटचं की पूर्ण या डिजेबलच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांना टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट, T20मध्ये शतक झळकावलं. आज ॲज अ असिस्टंट कोच म्हणून ते तिथे कार्यरत आहेत. आणि कदाचित त्यांच्याचमुळे आणि रविकांत चव्हाण यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे DBNची टीम आणि आपले समालोचकाची टीम त्या वानखडीच्या त्या मैदानावरती पोहोचू शकली आणि तिथे समालोचन आणि लाईव्ह टेलिकास्ट अर्थात ब्रॉडकास्टिंग करू शकली. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानावरती. जसं तुम्ही उल्लेख केला होता, एका खेळाडूचा आपण उल्लेख करत होतो, नितीन कोळी. आता चिन्या या नावाने परिचित, सध्या बरोबर स्क्वेअर लेगला जे पंचांच्या बाजूला उभे आहेत, कधी ते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ते असतील. आणि जसा मी 2007चा उल्लेख केला ना, तसा एक विक्रम नितीन कोळी यांच्या नावावरती आहे 2016ला. 6 चेंडूवरती 6 षटकार. आणि शेवटचा षटकार होता ना, थोडा मेमरीला ताण द्या, शेवटचा षटकार रिव्हर्स स्वीप मारला होता बरोबर ऑफ साईडला. आणि तोही दिवस 7 फेब्रुवारीचा होता. नायगावचा तो संघ होता. नाही तो, कारण 7 फेब्रुवारी म्हटलं का कैलास पाटीलचा वाढदिवस, त्याच्यामुळे जास्त आठवण त्यांना आहे. या सर्व गोष्टी आहेत बघा, हे मेमरीज आहेत. 6 चेंडूवरती 6, या सगळ्या आठवणी आहेत. त्या आठवणींना आपण उजाळा देतोय, कारण प्रेक्षक देखील मेमरीला ताण देतात. आणि अजून मी गोष्ट त्या 6 षटकाच्या विषयी नक्कीच सांगेल, कारण त्यावेळेला यूट्यूब नव्हतं, त्याच्यामुळे कुठे नाही आहे त्याची, पण एक गोष्ट आहे त्याची, तेही सांगेल मी. 44 धावांचा पाठलाग. चला, ऑल सेट ऑल गो. पोलीस 11 पाठलाग करत आहे. पहिला चेंडू वाईड. गोलंदाजीला अमृत येतोय. या खेळाडूला पुन्हा एकदा बघा, थोडंसं मागे जा, 2 वर्षाच्या मागे जा.
कोचिवडेनं केलेला तो सुपर सिक्सचा प्रवास बघा, अमृतची ती गोलंदाजी केलेला कामगिरी पुन्हा एकदा आठवा. त्यावेळेला ते क्वालिफाय केलं होतं ना कोचिवडेनं, त्याच्यामध्ये अमृतचा वाटा फार मोठा होता. हे 2021चा तो काळ आपण बघतोय. लॉक करण्याचा प्रयत्न, ओ झेल सुटला. झेल सुटला जात आहे. होय, सोनू आहे, सोनू आणि इन्फॉर्म गोलंदाज आहे. या स्पर्धेमध्ये मागच्या इनिंगमध्ये सोनूने केलेली कामगिरी आपण पाहिलं, त्याचा झेल सुटला गेला आहे आणि एक जीवनदान लाभलेलं आहे. जीवनदान महत्त्वाचं आहे. कदाचित या 44 धावांचा पाठलाग करायचा आहे ना, सोनूची या इनिंगमधली बॅटिंग महत्त्वाची. असं नाही की बाकी फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर विजयकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता, कुवत आहे. पण स्टार्ट सोनूनं केला तर 44 धावांचा पाठलाग करू शकेल हा पोलीस 11चा संघ. मॅच रफ अँड टफ आहे. थोडंसं हवा आले भाई, थोडीशी वारा आलाय थोडासा, आपल्यालाही जाणवतोय. आणि हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान आहे. इथे पिक्चर सारखा, तुम्ही पिक्चर सांगता ना 12 ते 3 नाही भावा, इथे 2 ते 5 वाला शो हाऊसफुल असतो. आता 2 वाजून गेल्यात, हा हाऊसफुल शो आहे. बॅटला लागलाय, थोडासा झालाय पाठीमागे, थोडंसं मिसफील्ड झालंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण धाफलक जाऊन पोचलाय तो. 5-2 चेंडूचा खेळ झालाय. 44 म्हणजे मी सोनूचं जसं चर्चा करतो ना, लेकिन भाई अकेले से बात नहीं बनेगी, कमाल जोडियों में होता है. दुसऱ्या बाजूला विजयना देखील तितकीच साथ निभावी लागणार आहे. किंबहुना विजयचा प्रत्येक स्ट्रोक, प्रत्येक मोठा फटका विजयाच्या दिशेने जाईल. विजय त्यांना एक मोठी खेळ करावे लागेल या मैदानावरती. शॉर्ट टर्नमॅन पाहायला मिळतोय, पॉईंट देखील पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये एक सेलिमेड ऑफ आहे. चेंडू फिरला जातोय, लॉंग चेस फॉर सुयोग वैती पहिल्यांदा अडवण्याचं काम केलंय त्यांनी. कदाचित चेंडू थोडासा निघून जाईल त्या कारणाचं अडवण्यात त्यानं पहिलं काम केलंय. सिंगल आले नाही. बघा, याही गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या नोटीस केल्यात. सुयोगनं काय केलं, डाव्या एसटीच्या म्हणजे डाव्या बाजूला त्याचे जात होतं, डाव्या एसटीवरचा चेंडू होता. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होत होता. अशा वेळेला कोणी दुसरा खेळाडू असताना तर क्लीन पिकअप करायला गेला असता, चेंडू पकडायला गेला असता, पण तिथे सक्सेस नाही जात आला. पहिली प्रायोरिटी होती चेंडूला थांबवणं. कदाचित तेच केलेलं आहे. एक सिक्सर पाहिजे, एक सिक्सर षटकार पाहिजे. भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. सोनू आहे, सोनूकडे क्षमता आहे. दिलीप शर्मा अर्थात सोनू या नावाने सर्वांना परिचित खेळाडू आहे. 7 वरती धावफलक थांबला आहे. भाई साथ देना है, साथ निभाना है और एक साथ काम करना है. स्कोर 7 वरती आहे. 7 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये, क्रॉस करतोय. बघितलं आपण शॉर्ट थर्डमॅनला आणि शॉर्ट मिडविकेटला, डीपमध्ये चेंडू लँड होतोय. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 8 या धावसंख्येवरती. ज्यावेळेस पहिलं षटक संपलं गेलं होतं त्यावेळेस बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 8 ते 9 धावा आल्या होत्या. मला वाटतं 10 धावा आल्या होत्या. याचा अर्थ पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि त्यानंतर धावा थोडंसं हवेचं वादळ आले. आपण नेहमी सांगतो वादळापूर्वी शांतता येते, पण शांततेनंतर आलेले वादळ आहे. हे वादळ बघूया किती फायदेशीर ठरतंय. विजयांच्या बॅटमधनं फटका खेळला जरूर, पण लॉंग ऑनला झेल टिपलाय आणि विकेट पहिला गडी बाद. पहिला गडी बाद होतोय पोलीस 11A या संघाला. आणि बघितलं आपण शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. तर बघितलं अजूनही थोडासा ताकदीने स्ट्रोक असता तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू निघून गेला असता. परंतु ज्या पद्धतीने आकाशने चेंडूला गॅदर केलं ना, अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आणि त्या कारणाचं परतावं लागलंय. बघितलं आपण फलंदाजाला. अजून खूप काही बाकी आहे या मॅचमध्ये. कारण बघितलं पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस खोचुडा फलंदाजी करत होता 10 धावा आल्या, इथे मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, 8 धावा. म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. आपण बघितलं फक्त विकेट कमावला तेच आहे, तो डिजिट जो वाढलाय ना मागचा पुढचा, पण असं होणार एक विकेट जाणार, एक गडी बाद जाणार. थोडासा लांबचा प्रवास आला ना तर त्यावेळेला त्रास तर होणार.
पर भाई लेस लंबी आहे, शर्यत थोडीशी लांबची आहे, शर्यत थोडीशी लांबची आहे, पण शर्यत जिंकायची आहे, ही शर्यत जिंकायची आहे. फुलटॉस बॉल होता, समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषा पार पार पार, षटकार. थँक्यू, गाणं परफेक्ट लावलं. डबल सीट जाऊ, फक्त ट्रिपल सीट नका बसू. धावा धापलकावरती येते 14 धावा धापलकावरती, तिथे 10 होते, इथे 14. मी म्हटलं ना, एक षटकार मॅच मध्ये येऊ शकतो. राज ने कहा काम करना है, आज काम करायचंच आहे, काही झालं तरी. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तिथे 10 होत्या, इथे 14 आहेत. 2 षटकामध्ये त्यांनी 33 केल्या. 2 षटकामध्ये तुम्हाला 30 करायचे आहेत. 12-30 असं 12-30 म्हटलं का 12:30 होतात, म्हणजे 12 वाजून 30 मिनिटं वाजले का. हा खेळ आहे 12-30चा. 12 चेंडूंनी बरोबर 30 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. परंतु काय सामना सुरू आहे, एका बाजूने प्रकाश 11 खोचोड्याचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने पोलीस 11A चा संघ आहे. एका बाजूने खोचोड्याने 43 धावा पूर्ण केल्या आणि दुसऱ्या बाजूने आतापर्यंत एका षटकामध्ये बघितलं आपण तर 14 धावा पोलीस 11 या संघाने पूर्ण केल्यात. 12-30चा मॅच. एक आठवण जी मी नितीन कोळीची सांगत होतो, ज्यावेळेला त्यांना 6 चेंडूवरती 6 षटकार टोकले होते ना, त्यावेळेला लाईव्ह नव्हता तो मॅच. पण आपण जिथे बसलोय ना, ज्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं, एक कॉमेंट्री बॉक्स नव्हतं, फक्त एक साईड स्क्रीन होती. त्या ठिकाणी एका प्रेक्षकानं त्या 6 चेंडूचं चित्रीकरण केलं होतं, व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ आजही आहे, आजही तुम्ही बघा फेसबुकवरती तो आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार, तो व्हिडिओ एका प्रेक्षकानं काढला होता. ही आठवणी आहेत सगळ्या. नक्कीच खूप काय आठवणी आहेत या मैदानावर आणि हे सगळं याच मैदानावर मिळू शकतं. कारण आम्ही जो खास करून 25 वर्षाचा कधी कधी इतिहास सांगतो ना, तुकाराम यांच्या माध्यमातून, शांताराम यांच्या माध्यमातून, तो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला टेनिस क्रिकेटचा इतिहास कुठेच नाही भेटणार, लक्षात ठेवा. नाही बघा, इतिहास जपून ठेवावा लागतो. इतिहासाचा ठेवा तुम्हाला जपून ठेवायचा, नाही तर पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार. आज जेव्हा मी बोललो की 2004ला इथे नाईट मॅच झाली, त्यावेळेला कळलं की याच्या अगोदरही नारेंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने केलेला तो प्रयत्न होता. त्याच्यामुळे या गोष्टी इतिहासच आहे. पण चला मॅचच्या दिशेने जाऊया. 12-30चा मॅच. कोण आहे? मानव ऑफ टर्मच्या बाहेर इनसाइड आउट केलाय, पण वाईट स्ट्रॉंग आपला दीडपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग पोझिशन बघा, अभ्यास केला होता, अभ्यासाने खोचिवडा टीम उतरलाय आणि झेल टिपलाय सोनू डिपार्ट्स. विकेट जिला आहे. याच्या अगोदरच्या दिवशी ज्यावेळेला खेळलं होतं ना, त्यावेळेला त्याची ट्रिक पाहिले, याचा अर्थ त्याची हॅट्रिक पाहिले. त्यानं दाखवलेले वेगळ्या वेगळ्या ट्रिक पाहिल्यात, हॅट्रिकही पाहिले आणि तो पहिल्या चेंडूवरती गडी बाद करतोय. सोनू बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. पहिल्या षटकाचा खेळ, 14 धावा. 12-30चा मॅच. 11-30 वरती आलाय. 11 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूने बरोबर 30 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. खोचोड्याचा संघ बघितलं क्षेत्ररक्षण करतोय आणि याच संघाने 2021 मध्ये दुसरं पारितोषिक पटकावलं होतं याच स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर. आणि अगेन्स्टमध्ये फायनलमध्ये कोणता संघ होता तर रुद्र 11चा तो संघ होता. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला होता बघितला आपण. जो लॉंग ऑफ होता तो बघितला आपण, डीप एक्स्ट्रा कव्हर केलं जातंय. Dancing down the pitch, has gone there. Finger is up here. नाव त्यांचं मानव आहे ना, जशी कामगिरी करतोय ना बाबा, थोडासा अजून ते मानव आहे की नाही असं वाटते की बाबा कामगिरी उंचावलेली आहे. अशा वेळेला प्रेक्षक फक्त मधून येऊ नका. हॅट्रिक बॉल, एक हॅट्रिक त्याच्या नावावरती आहेत, एक हॅट्रिक त्याने नोंदवलेली आहे. हॅट्रिकच्या मोक्यावरती दुसऱ्या बाजूला हितेश सोरगी, अर्थात हितेश सोरगी म्हटलं की टकू या नावाने क्रिकेटमध्ये परिचित आहे. मोठमोठे फटके षटकार, लेदर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, नेहमीच टकूची बॅट चढपली. आणि हे मैदानही नवीन नाही आहे, या मैदानाने देखील त्याचा खेळ पाहिलाय, अनुभवलेला आहे.
त्याच्यामुळे एक आक्रमक फलंदाज आहे हितेश सोरगे अर्थात टकू स्ट्रायकर आहे. हॅट्रिक बॉलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आले. सोम मोहिती ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय आणि ते प्रेक्षक बघा किती आतुरतेने हॅट्रिकसाठी तिथे आले होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि ही बघा ही आत्महिती आहे. ज्यावेळेला आपला एखाद्या गावातील खेळाडू किंवा खेळाडू चांगला कामगिरी करतोय त्याला प्रोत्साहन देणं, त्याचा थोडासा उत्साह वाढवणं गरजेचं आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. स्कोर 16-16. या षटकामध्ये धावा थोडेसे कमी होत आहेत, कारण बघितलं आपण 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आलेत आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेत. हात थोडासा भरकटला जातोय, दिशा थोडीशी भरकटली जाते. वाईड येणार, वाईड येतोय. वाईडच्या रूपाने धाव संख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 17 या धाव संख्या 17. 17 धावा धापलकडे. 9 चेंडूचा खेळ आहे. 27 करायचे आहेत. म्हणजे 9-2-18 आणि 9-3-27 3च्या सरासरीने. म्हणजे एक जर मिस केला तर पुढचा सिक्सर ठोकायचा आहे. मिड ऑफच्या डोक्यावर खेळलाय चेंडू. चला गॅपमध्ये आहे. टकू आहे भाई. हितेश है, इनका नाम हितेश है, लेकिन ये तेज है, तेज है, तेज तर्रार. चौका. सर्कलच्या बाहेरून एखादा खेळाडू आत येताना दिसला, त्याच्यामुळे नो बॉल. ओ हो ओ नो नो नो. कहाणी में ट्विस्ट आला है, कहाणी में अलग मोड आया है. धावा बरोबर केलंच मी येतोय तुमच्या दिशेनं. धावा आहेत 22. 9 मध्ये 22 झाल्यात. 9 मध्ये 22 करायचे आहेत. हा सामना बॅलेन्सिंग आहे. म्हणजे बघितलं आपण इधर और उधर वाला मुकाबला है, इस तरफ और उस तरफ वाला मुकाबला है. कांटों से कांटों का भरा हुआ मुकाबला इस मैदान पर देखने को मिलता हुआ एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. नक्कीच. विवाह चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये गाणं आहे मिलन अब आधा अधूरा है. पोलीस भाई अब ये स्कोर भी थोड़ा सा आधा अधूरा है, पूरा करना है. 2-2 आहे, 4-4 करायचं आहे. 2-2 झाल्या, 4-4 करायचं आहे. इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचं तर कव्हरच्या दिशेने गेल्या. डीप एक्स्ट्रा डिव्हिजनमध्ये क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल, थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. ही महत्वाची जोडी आहे. एका बाजूला हितेश सोरगी आहे, दुसऱ्या बाजूला राज आहेत. भाई राज और हितेश की जोडी कमाल आपको करना है. दुसऱ्या तरफ मानव स्वतःला आठवायचं आहे. पहिल्या दिवशी केलेला खेळ, केलेली कामगिरी, राखलेला टप्पा, लाईन अँड लेन, या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. स्कोर 24. 8 चेंडूचा खेळ आहे. आठवणीच्या भरपूर गोष्टी सांगितल्या आपण, पण 8-20चा मॅच. आठवणीवाला 8-20. 8 चेंडूमध्ये धावा हवेत 20 आणि तुम्हाला मारावे लागतील 1 ते 2 6. षटकार यायला हवे, परंतु काय करावं लागेल खोचोड्या संघाला? चांगले चेंडू हाताळायला लागतील, चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. काय करावं लागेल पोलीस 11 या संघाला? 1 ते 2 मोठे फटके मारावे लागतील आणि 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत मानवला. 1 चांगला फटका खेळायचा आहे हितेशना. अकोटामध्ये चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न डिप्स केले. शतरक्षक झाला वेगाने जबरदस्त चेंडूमध्ये येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरा धाव थ्रो आलाय. थ्रो थोडासा खराब. थ्रो थोडासा यष्टीरक्षकाच्या डोक्यावर झाला भाई. आता थोडासा दबाव जाणवतो, प्रेशर जाणवतोय, धडपण जाणवते या मैदानावरती. कहाणी आले आता 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. याचा दुसरा अर्थ मानव भावा तुला 1 चांगला चेंडू हाताळायचा आहे तर हितेश भाई 1 सिक्सर लगाएंगे ना तो मैच में फिर एक बार वही थ्रिल वापिस आएगा. बिल्कुल बिल्कुल. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है. एक तरफ हार है, दूसरी तरफ जीत है. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर काढलं होतं चेंडू. सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा येतील इतक्या शंका नाहीये. 2 धावा. षटक संपलं जाईल इतक्या शंका नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 28 पर्यंत बरोबर पोहोचलाय. बघितलं आपण पोलीस 11चा संघ. 6 चेंडू शिल्लक आहे. भरपूर काय बाकी आहे मॅच मध्ये. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया. डीजे
संपला नाहीये. 4-6चा मॅच अजूनही आहे आणि त्यानंतर आला आहे पाटील परिवाराची स्पर्धा सुपर हिट. पुढचा चेंडू येतोय फ्री हिट. आमचे विजय पाटील सांगायचे बाबा उघडा डोळे बघा नीट, पण उघडा डोळे खेळा नीट आहे, नीट खेळायचं आहे. 4-6चा मॅच आहे. 4 चेंडूंनी बरोबर 6 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. इथे मात्र एक षटकार आलाय, बघायचं आहे पियुष षटक हाताळतोय. स्ट्राईक चेंज झालाय त्याच्यामुळे पंचाची नक्कीच चर्चा करतील. आता चेंज नक्कीच करू शकता कारण नियमानुसार जर तोच फलंदाज जर स्ट्राईकवरती असता तर बदल करण्याची मुभा नाही. पण मॅच आहे अजून 60-40 वाला मुकाबला आहे. डेव्हलपमेंटचा रेशो पण 60-40 वाला असतो. 4-6चा मॅच आहे. 4 चेंडू रंगलेला समय आहे. स्ट्रायकरला हितेश, पायावरचा चेंडू होता, हितेशनं केलाय फ्लिक. चेंडू चालला बॉर्ड लाईन जवळ, टिपलाय झेल पाना. भाई दिमाग के बत्ती को चलाना है, हीच तर खरी रंगत आहे बाबा. क्रिकेट काय आहे तुमच्या नसामध्ये भिनलेलं आहे. आम्ही मुद्दाम ना म्हणजे ते सांगत नाही की फ्री हिट आहे, फ्री हिट आहे. भाई दिमाग के बत्ती को जलाना था, दिमाग के बत्ती को जलाना था. 1 धाव झाले. 3 चेंडूचा खेळ आहे. कैलास तुमच्या दिशेने तो 5 धावा करायची आहेत. आता साहेब आहे तरी पण सांगतो की पत्त्यामध्ये एक गेम होता 3-2-5 वाला, तसा आता हा 3-5चा खेळ मैदानावरती आहे. 3-5 5 धावाव्यात 3 चेंडूमध्ये. काय सामना रंगलाय, काय फायनल डेचा तो रोमांच आहे, काय कडक सामना आहे, काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. ओ इथे वाईड येतोय. सगळं काय घडलं जात आहे, सगळं काय घडलं जात आहे. आणि फक्त घडलं नाही जात आहे. कैलास जर पाहिलं ना तर या षटकामध्ये फक्त घडलं नाहीये, या कोचिवड्या टीमसाठी बिघडलंय. एक मराठी नाटक आलं होतं बिघडलं स्वर्गाचं द्वार, इथे बिघडलंय पुढच्या फेरीचं द्वार. हे द्वार तुमचं बिघडलंय, दार बिघडलेलं आहे. अल्फा मराठीवरती सिरियल आली होती ज्यावेळेला अल्फा मराठी चॅनल होतं मराठीचं. घडलंय बिघडलंय, घडलंय बिघडलंय आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पण मॅच संपला नाही आहे. भावांनो थांबा, या मैदानाने 4-3चा मॅच पाहिलाय, किंवा या मैदानाने 4 बॉल 1चा मॅच पाहिलाय. डान्सिंग डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. मिड ऑन लाईफचे रक्षक आहेत. या मैदानाने भरपूर काय पाहिलंय, अप्स अँड डाऊन पाहिलंय, चढ उतार पाहिलंय, खालीवर जाणारा जीव पाहिलाय. सामना जिंकण्याच्या अवस्थेमध्ये असताना पराभूत होणारे संघ पाहिले आहेत. 2 चेंडू 3 धावा. आणि खरं म्हणजे क्रिकेट खेळण्याचा मजा कधी असते माहिती का भाई, जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपके हार का इंतजार करते हैं. 2 बॉल 3 धावा. चेंडू शिल्लक आहेत 2 आणि घरून आले बऱ्याच जण फोन की जिंकणार आहे कोण. जबरदस्त म्हणजे ती चर्चा आहे बाबा, जिंकणार कोण. 2 मध्ये मिस झालाय. याच करता मी म्हटलं होतं या मैदानाने भरपूर काय इतिहास पाहिलाय. आता आपण शाळेत होते तेव्हा 3 विषय होते. इबुना म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र होता. आता इतिहास भरपूर पाहिलाय, भूगोलही पाहिलाय या मैदानाचा. 1 चेंडू 3 धावा. आणि आता छोटे बाल प्रेक्षक वर्ग आहे ते बघताय बाबा हा खेळ 1-3. आयुषनं म्हटलं होतं 1/2, पण आयुष आता कहाणी ट्रिपल राईस वाली आहे. दॅट्स अ ट्रिपल राईस वाली कहाणी आहे. 1-3चा मॅच आहे, ट्रिपल राईस. एकदा टाळ्यांचा गजर प्रेक्षक येऊ द्या, इतका चांगला मॅच आहे. पोलीस 11 वर्सेस प्रकाश 11 कोचिवडे. 1 बॉल 3चा मॅच आहे. कोण सक्सेस, हितेश की पियुष करणार खुश. पायावरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू चालला गॅप मध्ये.